तर राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। माझा पराभव हा नियोजित कट होता। अजित पवार गटामध्ये सहभागी असल्याचा संशय देखील राम शिंदे यांनी व्यक्त केला। मी कर्जत जामखेडमध्ये कटाचा बळी ठरलो। कटामध्ये अजित पवार देखील सहभागी आहे। राजकीय सारीपाटामध्ये माझा बळी गेला। मी वारंवार अजित पवारांची सभा मागितली, मात्र मला ती सभा मिळाली नाही आणि आज रोहित पवारांचा आणि अजित पवारांचा संवाद पाहता माझी शंका योग्य असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय। तुम्ही आता म्हणतात कॉन्स्पिरसी रचली, तुमच्याकडे काही कागदपत्र देखील आहेत। त्या कागदपत्रांमध्ये तुम्ही सगळी माहिती दिली आहे की कोणावरती किती गुन्हे दाखल झाले आहेत, किती पैशांचा वापर झालाय। ही सगळी कागदपत्र घेऊन आता तुम्ही कोर्टामध्ये जाणार का तुमच्या न्यायासाठी? मला वाटतं की निवडणूक ही लोकशाही पद्धतीने आणि सौहार्दाच्या वातावरणामध्ये होतच नाही, की शेवटी आता हे 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहे। तोतिया सिक्युरिटी ऑफिसर बारामती ॲग्रोचा स्ट्रॉंग रूमला ठेवलेला आहे। अशा पद्धतीची हे सगळी फाईलच आहे। आता याच्यामध्ये सुद्धा इतकी गडबड केलेली आहे की त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन मी दाखल करणारच आहे। शेवटी पैसे वाटणं हे अभिप्रेत नाही, मटण वाटणं, चिकन वाटणं आणि लोकांत गप्पा मारायच्या, आम्ही दारू वाटत नाही, चिकन वाटत नाही, मटण वाटत नाही, पैसे वाटत नाही। आणि पैसे वाटताना मार खाल्ला त्यांच्या एमडीनी, मार खाल्ला त्यांच्या पीएननी, मार खाल्ला त्यांच्या बारामती ॲग्रोच्या ऑफिसने। आणि हे स्वतः रोहित पवारांनी कबूल केलं फेसबुक लाईव्हला। 20 तारखेला मतदान होतं, तर 19 तारखेला रात्री 9 वाजता स्वतः आमदार रोहित पवारांनी कबूल केलं की आमचा मोहिते नावाचा मधुकर मारुती मोहिते हा जय श्रीराम साखर कारखान्याचा शेतकी अधिकारी हा पैसे वाटत होता। त्याच्यावर 173, 223, 123 कलमांमुळे गुन्हा दाखल झाला, पैसेही सापडले आणि त्यांनी स्वतः कबूल केलं की सापडला तो आमचाच होता, पण एवढं मारायला नाही पाहिजे होतं। आपण लाईव्ह जाऊन चेक करा। आणि म्हणून हे स्वतः कबूल केलेलं सांगतोय। आणि मग अशा पद्धतीने निवडणूक लढली आणि ते थोड्या फरकाने जिंकले, नाहीतर त्यांची सुट्टी झाली असती कर्जत जामखेडमधून। या सगळे कारण जर पाहिले आणि हे जर अशा पद्धतीने वागले नसते, अजितदादाची जर भूमिका सरळ असती तर गेले असते। तर कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं देखील आता राम शिंदे यांनी म्हटलंय। राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर देखील गंभीर आरोप केले। त्याचबरोबर अजित पवार यांच्या संदर्भात देखील राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय, असा सवाल देखील राम शिंदे यांनी विचारला। तर राजकीय सारापेटामध्ये माझा बळी गेला, मी कटाचा बळी ठरलो असं देखील राम शिंदे म्हणाले। दरम्यान रोहित पवार यांचा निकालानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आपण पाहूया। कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांचा पराभव झालेला आहे। बरेचसे झालेत ना, आपले मोठे बाळासाहेब थोरात